पुलिस डिपार्टमेंट की कब वो आरोपी को अरेस्ट करते हैं। कौन कौन आरोपी है? सुधीर होरा के केस लॉ के हिसाब से यही एफआईआर आरोपी कौन है? आरोपी आदित्य ठाकरे, डीनू मौर्य, सूरज पंचोली, उनके बॉडीगार्ड परमवीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, ये सब लोग इसमें आरोपी है। हमारे अधिकारी कौन आरोपी है? पुलिस अधिकारी कौन है? पुलिस अधिकारी आरोपी क्यों बना है? हाँ, परमवीर सिंह ये कॉन्स्पिरेसी में कवर अप के मेन मास्टरमाइंड में से एक थे। उन्होंने जिस समय ये आदित्य ठाकरे का नाम आया तो कवर अप के लिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस लिया और ये स्टोरी बताया कि सीसीटीवी हमने चेक कर लिया है, वहां पर आपके पास, सबके पास अवेलेबल है उनकी प्रेस कॉन्फ्रेंस, वहां पर कोई भी राजनेता आया नहीं था फ्लैट पे, और मोबाइल टावर लोकेशन से लेकर आई विटनेस के टेस्टिमोनी तक ये सब परमवीर सिंह को झूठा साबित करते हैं। और बाकी सब चीजें इसमें डिटेल में दी गई है। इसमें एडिशन में एक चीज दी गई है जो पूरे देश के लिए शॉकिंग है। फर्स्ट थिंग, इन्वेस्टिगेशन पेपर की बात कर रहा हूं मैं, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के इन्वेस्टिगेशन में यह पाया गया आदित्य ठाकरे ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्व है। वो डिटेल्स जो है हमने इसमें दे दी है। आदित्य ठाकरे, डीनू मौर्य, इनके फोन के रिकॉर्डिंग से लेकर समीर खान जो थे, जिनका डीएपीपी नाम का कंपनी है, जिसको ड्रग्स के सिंडिकेट में नारकोटिक्स ब्यूरो ने आरोप अक्यूज बनाया कंपनी को, वो कंपनी के ये जो रेगुलर कनेक्ट वाले लोग हैं, चाहे डीनू मौर्य हो, चाहे सूरज पांचोली हो, चाहे आदित्य ठाकरे हो, और कुछ नाम मैं नहीं ले रहा हूं, थोड़ी देर में मैं कुछ फोटो आपको भेजूंगा, वो आप देख लीजिए। ये एक बहुत बड़ा विषय है। अभी इसका वो जवाब दे, कि सरकार जवाब दे कि जब आदित्य ठाकरे का ड्रग्स के बिजनेस में इन्वॉल्वमेंट आया तो समीर वानखेड़े साहब हो या नारकोटिक्स के और अधिकारी हो, उनको आदित्य ठाकरे को अरेस्ट करने से या उस पर कार्रवाई करने से किसने रोका? उसमें क्या डील हुआ था? कितने करोड़ों का डील हुआ था? ये जवाब परमवीर को अरेस्ट करने मांग रहे हैं। परमवीर को अरेस्ट करने मांग रहे हैं। परमवीर को अरेस्ट करने मांग रहे हैं। परमवीर को वन बाय वन। हाँ, पहले एक मिनट, जॉइंट सीपी से मिला है। जॉइंट सीपी ने कमिश्नर साहब से बात की और उन्होंने बताया कि ये केस में ठीक है, आपके कहने के हिसाब से हम इसको रिसीव कर लेते हैं। कमिश्नर से डिस्कशन करने के बाद हमने कहा यही एफआईआर है, यही गाइडलाइंस, उन्होंने कहा ठीक है, सीपी साहब ने ओके कह दिया है, उन्होंने रिसीव कर लिया। हमारे हिसाब से ये एफआईआर हो चुका है और लगा तो बाकी तो चीजें अभी कोर्ट में भी पिटीशन है, इनको कोर्ट में जवाब देना है। अभी इनका जिम्मेदारी है कि इसके आगे का प्रोसिजर ये लोग क्या करते हैं। मराठीतून सांगा काय झालं आज तुम्ही इथे क्राईम ब्रांच मध्ये आलात? दिशा सालेम प्रकरणामध्ये तिची हत्या झाली हा एक आरोप तुम्ही पहिल्या दिवसापासून जो करता आहात, त्या आरोपाला अनुसरून एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर आणणार आहात का, की यावरून हे सिद्ध होईल किंवा संशय निर्माण होईल की दिशाची हत्या झाली? एकतरी पुरावा तुम्ही माध्यमांसमोर उघडपणे मांडणार आहात का? तुम्हाला पुरावा काय असतो हे पहिले समजून घ्यायला पाहिजे। या मागच्या प्रेस कॉन्फरन्सला पण सांगितलं आणि आता पुन्हा सांगतोय, हे लोक जे नॅरेटिव्ह चालवतात। हां, आणखीन एक गोष्ट ते सांगायच्या आधी आणखीन एक सांगतो मी। मागे नॅरेटिव्ह झालं की 5 वर्षांनी कशी काय जाग आली त्यांच्या वडिलाला, त्या लोकांना पण उत्तर, त्यांच्या अगेन्स्टमध्ये पण कारवाईची मागणी केली आहे। 11 डिसेंबर 2023ला सतीश साल्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं एसआयटीने। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की हो, केस रिओपन करा आणि आरोपींवर कारवाई करा। 2 वर्ष आधीच बोललेले आहे। हे नॅरेटिव्ह चालवत आहेत असं आणि मिसगाईड करत आहेत, तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याची मागणी केली आहे। एक दुसरं पुरावा म्हणजे काय असतो, आमच्याकडे आय विटनेस पण आहेत, आम्ही सांगितलं, पण ते आय विटनेस 2 मिनिटाकरता बाजूला ठेवा। 106 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट आणि बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार आम्हाला इथे फक्त 2च गोष्टी सिद्ध करायची आहे। एक, दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे आरोपी तिथं होते की नाही होते, एक, आणि दुसरं, दिशाचा जो मृत्यू ते सांगतायत तो मृत्यू हा नॅचरल नाही आहे, त्याच्यात फाऊल प्ले आहे।
दोन्ही गोष्टी आम्ही, आणि त्याच्यानंतर 106 नुसार आरोपीची जबाबदारी आहे, त्याने एक्सप्लेनेशन द्यायचं किती डेथ झाली, ती कशी झाली, आणि मी तिथे होतो नव्हतो, काय झालं. तर आदित्य ठाकरे यांनी जे डिफेन्स घेतला आहे की त्या दिवशी माझे आजोबा वारले होते, आणि यातले जे दुसऱ्या आरोपीला मी ओळखत नाही, ते दोन्ही डिफेन्स खोटे निघाले, मोबाईल टॉवर लोकेशनवरून पण खोटे निघाले, त्यांचे आजोबा त्या दिवशी जिवंत होते. तर या सगळ्यावरून खोटा डिफेन्स हाच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याकरता सबळ पुरावा आहे, असं उच्च न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. पण आमच्याकडे भरपूर आय विटनेस आहेत, नावं याच्याकरता सांगत नाही की यांनी या केसच्या संदर्भात 10 विटनेस आहे जर गायब झाले, कुणाचा आत्महत्या म्हणजे कोणाला ॲक्सिडेंट दाखवला, कुणाची हत्या केली, काय यांनी जे केलं आहे, म्हणून आम्ही नाव सांगत नाही आहे. आणि याच्यात आणखीन एक नवीन मुद्दा आला आहे. दिशा सालियानीचा एक मित्र होता, म्हणजे आता जे पोस्ट चालू आहे, स्टीव्ह पिंटो, तुम्ही प्रसारमाध्यमात बघितलं असेल तर स्टीव्ह पिंटो, त्यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टवर काही पोस्ट लिहिल्या होत्या. त्या पोस्टमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी लिहिल्या होत्या की 7 जून 2020ला एकता कपूरच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीमध्ये परमवीर सिंग, सुशांत, दिशा, आदित्य किंवा त्यांनी काय बेबी बेंग लिहिलं, जे काही आहे त्यांनी काही त्यांच्या पोस्टमध्ये सांगितल्या, कसा तिची हत्या झाली, काही त्यांनी हिंट दिल्या. तर याच्यावर तो स्टीव्ह पिंटो त्या दिवसापासून गायब आहे. तर या संदर्भात त्याचीही चौकशी करावी की हे पोस्ट कोणी लिहिल्या, स्टीव्ह पिंटो कुठे आहे, याच्यात सत्यता काय आहे, हे सगळं डिटेल तुम्ही सगळेजण फक्त हे बघा, आता शुद्ध मराठीत FIR आहे, सविस्तर आहे, मुद्द्यासहित प्यारा केसला त्याचा पुरावा, आरोपीला फाशी कशी होते, आम्हाला तक्रार द्यायला विलंब का झाला, आणि सगळ्यात एक मोठी इम्पॉर्टंट गोष्ट इथे आहेत सालियानजी, एक सांगून ठेवतो आम्ही, आमची तक्रार खोटी निघाली, आम्हाला याच्यात लिहून दिलं आहे कठोरात कठोर कारवाई करा, आम्हाला फाशीची शिक्षा द्या. पण FIR दाखल करून इन्व्हेस्टिगेट तर करा, त्याच्यापासून का पळताय तुम्ही, याच्यात काय राजकारण चालू आहे. आणि हे जे आमच्या पूर्ण देशाचं आराध्य दैवत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देश आहे, त्यांची पावनभूमी आहे. या पावनभूमीत एका मुलीवर अत्याचार झालेल्या वडिलाला 5 वर्ष फिरावं लागते, हे सगळ्यांसाठी शर्मेची गोष्ट आहे. ज्या दिवशी हे सिद्ध झालं की आरोपींचा बचाव खोटा होता, आमचं म्हणणं खरं आहे, या आरोपींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं सोडून द्यावं, त्या पवित्र नावाला बदनाम करू नये, हीच आमची मागणी आहे. उद्धव ठाकरेंना आरोपी केलंय का? उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दिली आहे का? एक मिनिट, उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत. समीर वानखेड़े के पास जो एविडेंसेस थे वो अभी तक उन्होंने क्यों उजागर नहीं किया, क्यों आदित्य ठाकरे के खिलाफ कार्रवाई नहीं की? आप कह रहे हैं कि उनके पास ड्रग्स का बिजनेस का ट्रेल है, तो फिर वो क्यों कार्रवाई नहीं की? समीर वानखेड़े साहब की तभी जब वो पकड़ने वाले थे तब उनकी ट्रांसफर कर दी थी, ये बात उन्होंने नहीं बताई, उनके कलीग ने बताई, तो हमने उसके बेस पे समीर वानखेड़े साहब को रिस्पोंडेंट बनाया. आप समीर वानखेड़े साहब का वकील, उनके वकील ने कहा है वो कोर्ट में एफिडेविट दे रहे हैं, उनका सब दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. समीर वानखेडे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या केसेस केल्या त्या मोठमोठ्या होत्या, त्या मॅनेज करता आल्या नाहीत कोणाला. मग या प्रकरणामध्ये त्यांना कोणी मॅनेज केलं आणि एवढा का दबाव होता? नाही, त्यांना मॅनेज नाही केलं, त्यांची बदलीच करून टाकली, आणि कॅटने ती बदली अवैध ठरवली, बेकायदेशीर ठरवली. पण याचं प्रकरण जवळपास संपल्यानंतर, नवाब मलिक यांच्या दावाचं प्रकरण संपल्यानंतर त्यांचे बदले झाले. हे मधला जो पॅच होता जून महिन्याचा आत्महत्येच्या नंतरचा, त्यावेळेला त्यांनी काही ऍक्शन घेतली? नाही, त्यांनी सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या, त्यांना वरतून रोखण्यात आलं होतं. हेच तर ते आता ॲफिडेविट देतील ना डिटेल, त्यांना रोखण्यात आलं होतं. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येस, ते सांगतील कोण कोण होते तर एक, आणि ते सेकंड चार्जशीट दाखल करणार होते. हे सगळ्यात मोठं क्रुशियल सिक्रेट आहे. तर ती सेकंड चार्जशीट कोणाच्या अगेन्स्ट जाणार होती? एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करत होते असं वानखेडेंचं जेव्हा म्हणणं होतं, त्यावेळेला हायकोर्टात ते वैयक्तिक लढाई लढत होते, तेव्हा त्यांनी स्वतःचं प्रतिज्ञापत्र देताना प्रतिज्ञापत्रामध्ये का नाही मांडलं? ते त्यांनाच विचारा तुम्ही. यस, इट इज FIR एज पर. क्या रोल है उनका? उद्धव ठाकरे का रोल बताता हूँ. रोल क्या है? हिंदी में हिंदी पहले बताइए, फिर उद्धव आरुजा भाई ना, ये मैटर में आदित्य ठाकरे ने जो गुनाह किए, उस गुनाह को कवर अप करने के लिए उद्धव ठाकरे ने अपने CM की पोस्ट का पूरा दुरुपयोग किया.
उनके गैंग के ही ये सचिन वाजे थे। अभी मैं आपको 2 मिनट में और एक बात क्लियर करता हूं कि जब सचिन वाजे को ख्वाजा यूनुस के मर्डर केस में, कस्टडी मर्डर में, हाई कोर्ट ने जेल में भी भेजा था और सस्पेंड किया था 2004 में, वो 16 साल सस्पेंड रहे। उद्धव ठाकरे सीएम बनते हैं, तुरंत उनको पोस्ट पे लेते हैं और डायरेक्ट क्राइम इंटेलिजेंस यूनिट CIU, और उन्होंने इनको ICU में पहुंचा दिया। तो उनको साथ में लेकर इन्होंने इसका मर्डर कर, इसका मर्डर छुपा, एक्सटॉर्शन कर, मनसुख हिरेन को मार, ये सब काम किए। ये सब काम में पार्ट, और उनको डिफेंड करने के लिए उद्धव ठाकरे आ गए। ओसामा, वो सचिन वाजे क्या ओसामा लादेन है क्या? तो ये इस तरह से परमवीर तो आई है, परमवीर के खिलाफ तो डायरेक्ट प्रूफ है, उनके खिलाफ भी है। तो जो ये सब चीजें हैं, तो इसके बेस पे वो सब आरोपी बने। और मेरे ख्याल से अभी वहां पर प्रेस कॉन्फ्रेंस रखा है। हो गया भाई, हो गया बहुत हो गया। पुरावे आहेत, पुरावे आहेत। सतीश जी कोई आप कुछ बताना चाहेंगे? नहीं, उनको प्लीज, उन्होंने क्या बोल रहे हैं आप? आपको दबाव डाला गया था? सतीश जी, मागच्या 5 वर्षात हमारा कंप्लेंट पढ़ लीजिए बस। समोरील माध्यमांची दिशा सालियांचे वडील सतीश